नागपूरच्या वाकोडी शिवारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। भरधाव वेगातील कार अचानक अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळल्याची घटना घडली। या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याला तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले। वाकोडी शिवारातील दोहनघाट रोडवर हा भीषण अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार MH31 FE 5774 क्रमांकाची कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीने जखमी व्यक्तीला गाडीतून बाहेर काढण्यात आले। जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले। दरम्यान अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव अद्याप समोर आले नाही। ही घटना खापा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। सुदैवाने स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमी व्यक्तीला वेळेत मदत मिळाली। अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही।